गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, कालचं प्रिडिक्शन आपलं पूर्णपणे रॉंग गेलेलं होतं. त्याच्यामागं बेसिकली काही रिझन्स आहेत. तर काल जे ग्लोबल क्यूज होते ते अगदी व्यवस्थित होते आणि लोकलीसुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही काल मार्केट ऑलमोस्ट 300 पॉईंट पडलेलं आहे आणि थोडंसं रिकवर होऊन 250 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन बंद झालेला आहे. परंतु असं होण्यामागे रिझन काय ते आधी आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिलं म्हणजेच FISनं काल ऑलमोस्ट 10,000 कोटींचं सेलिंग केलेलं आहे सिंगल डेमध्ये. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 6,500 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे, परंतु सिंगल डेमध्ये खूप मोठा क्वांटम होता सेलिंगचा. ओके, आता दुसरं रिझन, एवढं मोठं सेलिंग करण्यामागे कारण काय आहे? तर बेसिकली 2 रिझन्स आहेत. ड्युरिंग द मार्केट सगळ्यात पहिली न्यूज आली ती म्हणजेच की RBIनं जे काही गोल्ड लोन्स आहेत तर त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स वाढवलेले आहेत. म्हणजेच काय की समजा तुम्हाला आता गोल्ड लोन घ्यायचं असेल तर ते सोनं तुमचंच आहे याचे पुरावे तुम्हाला तिथे सादर करावे लागणार आहेत. भले मग ते परचेस इनवाईस असेल किंवा अजून काही डॉक्युमेंटेशन्स असतील ते आता ते सगळं हळूहळू सांगतील त्याप्रमाणे आपल्याला ते द्यावं लागेल तरच ते गोल्ड लोन मिळेल. मग यामुळे काय होणार आहे की जे ऑर्गनाइज सेक्टर आहेत म्हणजे बँक्स जे काही गोल्ड लोन देतात किंवा फायनान्शियल कंपनीज आहेत, मुथूट फायनान्स वगैरे ह्या कंपन्या ज्या गोल्ड लोनचा बिझनेस करतात, तर साहजिकच आहे की यांना ते सगळे डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करून मगच ते लोन देता येईल. केवळ सोनं घेऊन त्याच्या अगेन्स्ट लोन देता येणार नाही. आता तुम्ही विचार करा की यामुळे काय होईल. लोक एक रात्रीत तर कुठनं डॉक्युमेंट्स घेऊन येणार नाही आहेत. मग ते काय करतील की जे अनऑर्गनाइज सेक्टर आहेत म्हणजे जे प्रायव्हेट लेंडर्स आहेत की जे छोटे मोठे सोनार आहेत त्यांच्याकडनं हे सोनं गहाण ठेवून की ज्यांना डॉक्युमेंटेशनची काही गरज नाही आहे किंवा ते गव्हर्नमेंटला कुठलंही डॉक्युमेंटेशन देणारही नाही आहेत. तर अशा ज्या अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या जे काही प्रायव्हेट लेंडर्स आहेत तर ते लोकांना लोन देतील आणि ते हायर इंटरेस्ट रेटवरती देतील. म्हणजेच काय की RBIने हे कुठल्या बेसिसवरती हे काढलं आहे याच्यामागचं काही लॉजिक समजलेलं बिलकुल नाही आहे. परंतु यातनं नुकसान कोणाला होणार आहे? जे ऑर्गनाइज सेक्टरमधले जे लेंडर्स आहेत त्यांना, जसं की बँक्स, त्यानंतर बाकी जे काही NBFCs वगैरे आहेत जे लोन प्रोव्हाइड करतात स्पेशली गोल्डवरती असतं. त्यामुळेच आपल्याला काल पाहायला मिळालं की बँक निफ्टीमध्ये मोठी पडझड आपल्याला पाहायला मिळाली. बँकिंग स्टॉक्स चांगल्यापैकी पडझडीमध्ये गेलेले आहेत. आता काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिली गोष्ट की US मार्केटमध्ये जे आहे तर कन्सॉलिडेशन झोनमध्ये तिथे मार्केट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. जर आपण आता एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. त्यामुळे आपलं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 20 ते 25 पॉईंट गॅपअप ओपन होईल, म्हणजे आपण ज्याला ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. परंतु एक्झॅक्ट मार्केट कुठे ओपन होतं ना ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आता काल मार्केट पडण्यामागे अजून एक रिझन होतं, ते म्हणजे की अशी एक न्यूज आली, आता ती अजून तरी काही खरी ठरलेली नाही, परंतु अशी न्यूज आली की इस्रायल जे आहे ते इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती अटॅक करणार आहे. आता तसं जर झालं तर ते एक मोठं डिझास्टर ठरेल मार्केटसाठी, म्हणजे जगातल्या सगळ्याच मार्केटसाठी. परंतु आता ते पाहावं लागेल की खरंच ते करतील नाही करतील, होणार नाही होणार काही माहीत नाही. परंतु मोस्टली या गोल्ड लोनच्या रिझनमुळेच काल मार्केटला पाडण्यात आलं. परंतु आता जर आपण PCR म्हणजेच पुट कॉल रेशो जर पाहिला तर तो 0.69च्या आसपास आलेला आहे, ज्याला आपण ओव्हरसोल्ड म्हणतो. आणि कालचा सलग तिसरा दिवस होता की मार्केट पडलेला आहे. ओके, त्यामुळे जेव्हा बेसिकली एक चांगलं मुवमेंट चालू असतं हायर साईडला, बुल मार्केट म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये सलग 3 दिवस मार्केट पडल्यानंतर चौथ्या दिवशी रिकव्हरी होत असते असं आपल्याला हिस्ट्री सांगते. म्हणजेच काय की आज PCR सुद्धा ओव्हरसोल्ड झोनमध्ये, प्लस जे काही मार्केट आहे तर ते सुद्धा सलग 3 दिवस पडलेलं आहे. तर मग आता आजचा दिवस पाहणं फार महत्त्वाचं आहे. जर आजही मार्केट जर रेडमध्ये क्लोज झालं, कालचा लो ब्रेक करून जर खाली क्लोज झालं, तर जी काही रॅली आहे आतापर्यंत चालू असलेली त्याच्यावरती एक क्वेश्चन मार्क तयार होईल की खरंच ही रॅली आता सस्टेन करू शकेल का, की पुन्हा मार्केट 24,500च्या खाली जाईल. ओके, त्यामुळे पाहावं लागेल, आजचा दिवस फार महत्त्वाचा ठरणार आहे. प्लस
FIs काय करतायत तेही पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे. त्यामुळे पाहूयात पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन डेव्हलप होते ते. ओके. तर मग आता या सगळ्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आजचा दिवस हा असा असू शकतो की मार्केटमध्ये एक रिकव्हरी येऊ शकते. त्यानंतर उद्या आहे एक्सपायरी, म्हणजेच काय मार्केट रेंज बाउंड ठेवण्याचं काम केलं जाऊ शकतं. आणि कॉल्स जे आहेत तर ते खूप जास्त ॲग्रेसिव्हली सेल झालेले आहेत, म्हणजेच मार्केट इझिली 25,000च्या वरती तर जाणं पॉसिबल नाहीच आहे. तिथं ऑलमोस्ट 1.25 कोटी शेअर्स जे आहेत तर ते सेल केले गेलेले आहेत, की जी खूप मोठी अमाऊंट आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर डाऊन साईडला सपोर्ट हा अगदी 24,500लाच आहे आणि हायर साईडला जर आपण रेजिस्टन्स पाहिला तर 25,000, 25,200, 25,500 अशा पद्धतीनं सगळे आपण काय म्हणतो की कॉल्स आणि पुट सेल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पाहूयात की कशा पद्धतीनं हे सगळं प्राइस ॲक्शन आता डेव्हलप होत जाते ते. तर मग मित्रांनो, एक फार मोठं ॲटलिस्ट या आठवड्यामध्ये मुवमेंट आपण एक्सपेक्ट करत नाही आहोत, कारण एक्सपायरीला फक्त 2च दिवस बाकी आहेत, आजचा आणि उद्याचा. आज जर मार्केटमध्ये रिकव्हरी आली, ओके, तर PCR व्यवस्थित होईल. तो झाल्यानंतर उद्याचं मार्केट रेंज बाउंड राहील आणि मग शुक्रवारी मे बी मार्केटमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत तर त्याचं रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि शनिवार रविवारमध्ये जर काही वॉर एक्स्केलेशन झालं इस्रायल आणि इराणमध्ये तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी एकदम पाहायला मिळू शकतो. तोपर्यंत बाकी तर आता ग्लोबल सिनेरिओ काय फार वाईट आहे अशातला काही प्रकार नाही आहे, परंतु पाहावं लागेल. कन्सर्न मात्र नक्कीच आहे. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.